डे 2 11:15 वाजले आहेत आणि आम्ही एवढेच लोक आहेत घरात आणि मॅडमांना आहे बघा दुधू रेडी आहे पण दुधू प्यायचं नाही डान्स करायचा आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे 19 जानेवारी आणि याचा आधी मी मोबाईल कधी हातात घेतला होता, असा प्रॉपर ब्लॉग कधी शूट केला होता मला आठवत नाही. मध्ये मध्ये मी छोट्या छोट्या क्लिप शूट केल्या, छोट्या छोट्या ज्या स्टोरीज आपल्या सोबत घडल्या मी त्या छोट्या छोट्या क्लिप, फोटोज असू द्या, व्हिडिओज असू द्या, मी ते शूट केले आहेत. बट आज फायनली ब्लॉग स्टार्ट करतोय, आज फायनली मोबाईल हातात घेतला आणि मला कुठेतरी कॉन्फिडन्स येतोय की यस आपण आज ब्लॉग शूट करायला पाहिजे. मागचे काही दिवस अंकल हा बोला ताई, बोला बोला. अच्छा स्नोई, ठीक आहे आलो मी 2 मिनिटात. तर यस, मागच्या 2 दिवसापासून वहिनींना ऍडमिट केलंय. त्यांचा मायग्रेनचा प्रॉब्लेम होता आणि खूप साऱ्या गोष्टी झाल्या, तर 2 दिवसापासून ते ऍडमिट आहेत. आज फायनली त्यांना डिस्चार्ज भेटणार आहे आणि मागच्या 2 दिवसात इतके मोठे चॅलेंजेस मी स्वतः फेस केलेत. चॅलेंजेस म्हणजे की स्नोईला आजपर्यंत मी सांभाळलं होतं, सगळ्या गोष्टी होतात जेव्हा दादा वहिनी पण सोबत होते. बट असं पहिल्यांदा झालं जेव्हा दादा वहिनी फुल्ली 2 दिवस घरात नव्हते. तिचं झोपण्यापासून, तिला खाण्यापासून, तिला दूध पाजण्यापासून सगळ्या गोष्टी इतक्या भारी झाल्यात आणि इतका छान एक्सपिरियन्स होता. तर कुठंतरी यार मला आहे ना असं स्नोईच्या फिलिंग्स मला समजत होत्या आणि माझा स्वतःचा फिलिंग्स पण, जेव्हा घरात पूर्ण फॅमिलीमध्ये 1 मेंबर किंवा 2 मेंबर किंवा असं कोणीतरी मिसिंग असतं ना 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी, तर खूप जास्त आपण मिस करतो आणि स्पेशली मला स्नोईसाठी खूप जास्त फील होत होतं. आपण त्या पुढे गप्पा मारू, सगळ्या गोष्टी ज्या काही स्टोरीज आहेत त्या सगळ्या पुढे डिस्कस करू. पण आज फायनली वहिनींना डिस्चार्ज भेटणार दुपारी आणि ते दोघं पण परत येणार आहेत. मी त्यासाठी खूप जास्त खुश आहे. पण त्याच्या आधी आपण जाऊयात खाली. मी जर माझा मित्राचा गॅस सिलेंडर घेऊन आलेलो. 2 दिवसाआधी आपला गॅस सिलेंडर संपला होता, तर आपला पण येऊन गेला गॅस सिलेंडर. पॅक गॅस सिलेंडर आहे तो, त्याला देऊन देऊ आणि त्याच्यानंतर जरा चहा वगैरे पिऊ आणि परत येऊ आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यात खूप साऱ्या गोष्टी, याच्यात खूप साऱ्या इमोशन्स असे जुडले आहेत आणि खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत आपण. फायनली मी स्नोईचा व्हिडिओ शूट करतोय रे. माझ्या गोलो किती प्यार दिसतोय. कुकू आहे, टिकली बेटा, ही टिकली माझ्या प्यारू ग. स्नो आज मम्मा येणार आहे स्नो दुपारी. स्नो मम्मा कुठे? स्नो मम्मा कुठे? मम्मा मम्मा माझ्या गोलू रे, बापरे माझी माऊ, माझ्या प्यारू, माझ्या चूचू. चला चुचूला आपण आता ताई खाऊ घालतायत. आपण चुचूला थोडा टीव्ही लावून देऊ आणि सगळं आथरून देऊ बिकॉज आता साफसफाई झाली ना. स्नो जय जय करा. अरे बापरे, जय बाप्पा. स्नो गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, गजानन महाराज की जय श्रीराम. आमच्या गोलू जय. स्नो इथं 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 डोकं टेक, अशी डोकं टेक. हा जय जय. अरे बापरे, आमच्या स्नोईला सद्बुद्धी द्या भगवान. लवकर येते येते मम्मी पण येते. स्नो दुपारी मम्मी येते. हा अरे वा, स्नोईने प्रे केली बघा. हा गुड गुड गुड. चला स्नोईचं काम सॉर्टेड झालं, तिला खाऊ द्या. तोपर्यंत आपण आपला जो हा गॅस सिलेंडर आहे बघा बाहेरच ठेवलाय, तो देऊन येऊ मित्राला आणि तिकडनं चहा पण पिऊन येऊ. आणि पाहिजे माझी हेअरस्टाईल कशी वाटली, आर्मी कट कसा वाटला माझा, जरा मला कमेंट डाऊन करा. मी पहिला 1-2 दिवसात जरा खूप हे होतो की म्हटलंय काय करून घेतलं, बट आता मला आवडतंय जे काही दिसतोय ना. वाव, आय लव्ह यू, आय जस्ट लव्ह माय सेल्फ. चलो गॅस बाटल्याचं झालं. आता आम्ही दोघंही चाललो चहा प्यायला, अंकुर भाऊ आणि मी. हो वाव, अंकुर भाऊने पण सायकल घेतली. आता मला एक पार्टनर भेटला रोज सायकलिंग करायला, नवीन सायकल. वाव, बधाई हो गुरु. आणि ही आपली सायकल. आता 2 सायकल झाल्यात म्हणजे आपण कधीही सकाळी उठून सुटून राईडला जाऊ शकतो. 10, 15, 20 किलोमीटर जेवढी आपली कॅपॅसिटी तेवढी सायकलिंग करू शकतो. जय श्री राम राम राम. येऊन गेलो आपण चहा पिऊन आणि चहा पिला फक्त. नाश्ता घरी करू. ताई आता स्नोईला फिरवायला घेऊन गेले, त्या आल्यानंतर आपण घरीच नाश्ता करू. आणि यस, आज 19 तारीख नाही, आज 20 तारीख आहे बिकॉज आज शनिवार आहे आणि मंडेला आपण ज्या एवढ्या दिवसापासून वाट बघतोय 22 जानेवारीची, ती मंडेला. म्हटलं मंडेला जर 22 आहे, संडेला 21 आणि आज 20 आहे. पण माझं तोंडून ते घाईघाईमध्ये 19 तारीख आला, पण आज 19 नाही आहे, आज 20 जानेवारी डेट यासाठी देतोय बिकॉज हे 2 दिवस जे पुढचे आहेत ना ते पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून तुम्हाला ब्लॉगची अपडेट राहायला पाहिजे की आजचा कधी शूट केला आणि 22 जानेवारीचा त्याच दिवशी शूट केला असं, त्याच्यामुळे मी डेट सांगतोय. आपला ब्रेकफास्ट आजचा पण एकदम सॉर्टेड आहे. नारळ पाणी याच्यात
आपलं ऑमलेट आणि याला काय म्हणतात हे पण हेल्दी आहे. मी आणि म्हणून इथं आयपॅड मध्ये बघत होतो काहीतरी, तो त्याचा मोबाईल न खेळत होता. वाजलेत फक्त 1:30 आणि काय सरप्राईज दिलं यांनी. शॉक झालो मी यांना बघून दोघांना. वाह, जो बीमार थे जो कुछ अच्छा वो उधर ही छोड़ के आया तुम. मस्त वहिनी येतात इथून असं म्हटलं अरे वाह गुड गुड फाइनली आप आ गए ना, बहुत अच्छा लग रहा है. बिकॉज ये 2 दिन आप दोनों भी नहीं थे ना घर में. हमको पता है भाई कैसा फील होता है. हमको पूछो क्या भाभी. हमको पूछो भाई. चलो फाइन, आता थोडा रेस्ट करू द्या, आपण निवांत गप्पा मारू. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. वाजून गेले संध्याकाळचे 6:30. मी झोपलो होतो, मस्त आराम केला. दादा वहिनी सगळेच घरात झोपले होते, स्नोई पण. सो काही नव्हतं आणि मी काहीतरी बघत होतो युट्यूबवर. ते बघता बघताच कधी झोपून गेलं समजलंच नाही. आता आपण थोडा वेळा जिमला जाऊ. त्याच्या आधी चहा ठेवला गेलाय का? ठेवला गेलाय. अरे ठेवला आहे तर पिऊन घेतो, नाहीतर मला असं चहा वगैरे मी सोडलाय. कसं आहे ताई पण आज बट हा विदाऊट शुगर आहे काहीच नाही, तर म्हणाल की शुगरवाला चहा पितो. विदाऊट शुगर चहा आहे. आणि सकाळी पण जो पिला होता तो पण विदाऊट शुगर होता. आपण येऊन गेलो खाली, जरा जिम करून येऊ. जिमला जाऊन येऊ आपण. आपली रुटीन तोडू नये. बिकॉज मागच्या 1 वीक पासून मी कंटिन्यू माझी जिम, माझी सायकलिंग आणि माझ्या रेग्युलर गोष्टी चालू आहे. त्या सगळ्या व्हिडिओज वगैरे काही नव्हतं, म्हणून मी त्या गोष्टीवर जरा फोकस केलं होतं. आणि आज शेवटचा दिवस आहे आपल्या वीक मधले, म्हणजे 6 वर्कआउट पूर्ण होऊन जातील. उद्या आपली सुट्टी असेल जिमला, नो वर्कआउट, फक्त आराम असेल. पण आजचा दिवस जाणं इम्पॉर्टंट आहे. हा राहिला बाळा, बिचारा कधीपासून वाट बघत होता माझी. आता शिव्या घालणार आहे तुम्हाला. हाय बाळा. 2 तास झाले. 2 तास 2 तास वाट बघितली नाही त्याने, फक्त 15-20 मिनिटं वाट बघितली. बाहेर उभा होता फक्त. ते पण कोणाशी तरी फोनवर बोलत होता तो, त्याच्यामुळे त्याला जरा समजलं पण नाही त्याने वेट केला का नाही माझा. लगेच टाइम स्पेंड झाला आणि मी माझा वर्कआउट करून परत येऊन गेलो. पण वर्कआउट आपला 1 नंबर झाला. वाह, मजा येऊन गेली. खूप दिवसानंतर असा वर्कआउट झाला. जसं मी आधीच सांगितलं की मागच्या काही वीक पासून मी माझा डाएट, माझा वर्कआउट एकदम रेग्युलरली करतोय. एका दिवसात 2 मसल मारतो. असं आपण 6 दिवस या आठवड्यात पूर्ण वर्कआउट केला आहे, तर माझी स्ट्रेंथ परत आली आहे. बाळा, मागचा वीक कसा गेला तेवढं सांग. फक्त कामाचे गोष्टी नको सांगू बस. बिकॉज कामाला मी सुद्धा वैतागलो. कामा व्यतिरिक्त काय केलं ते सांग. काहीच नाही. झिरो ना. पेनं, काम करणं आणि झोपणं. मी त्याला स्वतःहून हा प्रश्न यासाठी विचारला बिकॉज मला माहिती तो पण खूप जास्त कामात बिझी होता. मागचे 8 दिवस झाले ना आपण भेटलो नाही किंवा गिरिधरला गेलो नाही, चहा पिला नाही, काही नाही. म्हणून मी एवढ्या दिवसापासून वैतागलो होतो. काम एक रिझन झालं, असे भरपूरशे रिझन होते ज्याच्यामुळे आपण ब्लॉग शूट नाही केला. मागचे 10 दिवस काहीच केलं नाही, ब्लॉग अपलोड केलं नाही, काय नाही. सो येस, बाकीच्या गप्पा आपण व्हिडिओच्या शेवटी मारणारच आहेत. आता जाऊयात पटकन. भैया आपका तो रील बन सकता है यार. पहले ऐसा ब्लर थे, फिर बाद में एकदम. आ जाओ कोई नहीं. विदाउट शुगर कौन सा इसमें? अरे दे दो. वाह यार, मेरे ही साइड पकड़ा है आपने. थैंक यू सो मच भैया. क्या नाम है आपका? हमको विष्णु. जय श्री राम. जय श्री राम. पता है ना 22 तारीख आ रही है. क्या प्लान है आपका? प्लान क्या है आपका? कुछ नहीं यार. कुछ नहीं, काम करना है. गुड गुड. कोई नहीं, थोड़ा टाइम निकाल के मंदिर जाके आना उस दिन. थँक्यू यार, थँक्यू. वाजून गेले 11:15. मी आता जस्ट घरी पोहोचलो. आणि हा वीकेंड इतका डेंजर असतो ना, समजतच नाही कुठे चाला तो काही नाही. आणि 11-12 कधी 1 असे वाजून जातात. जेवण बाकी, जेवण करतो आणि त्याच्यानंतर निवांत आपण व्हिडिओ शूट करू. आपण ज्या गप्पा आहेत त्या गप्पा मारू. व्हिडिओ जो आहे तो तिथे सेंड करू. ठीक आहे, तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करून द्या अजून केलं नसेल, आणि एक लाईक सोडून द्या. बस एवढंच. आणि जर आवडला व्हिडिओ तर एक कमेंट सोडून द्या. जाऊ बाय. पहली फुर्सत में निकल. नाही, तिल भी यायचे म्हणून. हा, मला निकाल लाव. वक्त बदल दिया, जज्बात बदलेंगे. हाँ बाय. जा, चल निकल. चल बाय. चलो एकटी जाशील. बाय. बाय. जा काका. बाय. सेम सॉन्ग. हे काहीतरी मिसिंग होतं. आता ही फ्रेम कम्प्लीट झाली. मी येऊन गेलो खाली आणि आता 12:30 काहीतरी वाजून गेलेत. मी जाताना तुम्हाला टाइम पण दाखवला. आणि मी कार मध्ये बसून शेवटचा पार्ट किंवा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्यासोबत ज्या 1-on-1 गप्पा आहेत, कुठलीही स्क्रिप्टिंग नाहीये, कुठलंही काही नाही. माझ्या मनात जे येईल, मी जे काही फील केलं मागच्या काही दिवसात, त्या आपण गप्पा मारणार आहेत. वरती मी का व्हिडिओ शूट नाही केला बिकॉज माझ्या रूम मध्ये अर्जुन, दादा हे दोघं झोपले आहेत. दुसऱ्या रूम मध्ये दोघंही वहिनी झोपल्या आहेत. सो म्हटलं वरती त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी खाली येऊन गेलो. आणि इथं आपल्याला निवांत गप्पा मारता आहेत की मागच्या काही दिवसांपासून मी व्लॉग का शूट करत नव्हतो. सगळ्यात मोठं रिझन तुम्हाला माहिती असेल,
2 दिवस वहिनी ॲडमिट होते. त्यामध्ये स्नोईला सामान्य इज नॉट बिग टास्क, पण घरात आहे ना कोणाला एकाला जरी असं काही झालं ना तर पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते, पूर्ण फॅमिलीला टेन्शन यायला लागतं. तुम्ही याच्या नंतरची क्लिप बघा स्नोई सोबतची, तर किती मजा आली तिला सांभाळायला आणि तिच्यासोबत मस्ती करायला. स्नोई काय स्नो हा घे अंकलला दे 1 3 अजून 1 3 9:15 वाजून गेलेत. वहिनीची तब्येत खूप जास्त खराब आहे, सो त्यांना ऍडमिट केलं. आणि पहिल्यांदा असं झालं स्नोई आल्यापासून की स्नोईला दूध देण्यापासून तर तिला झोपवण्यापर्यंतची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. ते ठीक आहे, मी ते करून घेईल, मला तसं काही एवढं वाटत नाही. पण मागचे काही दिवस खूप असे विचित्र जातात, पण ठीक आहे. आमची स्नो बघा. स्नो काय स्नो हे काय बलून. आणि घरात आम्ही आता दोघंच आहेत. तिला कार्टून लावून दिलं, पण तिला तिथं बलून दिसला म्हणून तिला आता बलून होता माझ्याकडे एक, सो तो फुगवून देऊन दिला. तिच्यासोबत खेळते ती, हे बघा मस्त मजा करते तिची. आणि दादा वहिनी सांगून गेले ते 10 वाजतील तेव्हा स्नोईला दूध द्यायचंय. इथं बस, खाली बस. स्नो जबरदस्त आगाऊपणा करते. मला भीती एकच आहे की मी आता दूध गरम करायला चाललोय तर तिला कुठून लागून नको जायला, कारण की बलूनचा मागं खूप जास्त पडते ती. बेटा इथंच बस, इथं बस. हा हे बघ कार्टून, बघ कार्टून चालू आहे, इथं बस, बसून राहा इथं, मी आलो. पाणी तर ठेवून दिलंय, त्याला फक्त गरम करायचंय. दादा बोला थोडंसं हलकं गरम होऊ दे, त्याच्यानंतर त्याच्यात हे टाकून दे. आणि त्याच्यानंतर बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आपल्याला 180 पर्यंत. हे सगळ्या इन्स्ट्रक्शन दादा आधीच देऊन गेलाय मला. स्नो हळू बेटा, तिकडे लागेल बेटा, तिकडे लागेल. इकडे जा टीव्ही बघायला जा बेटा. हा टीव्ही जा टीव्ही बघ, पुढे जा बेटा. चल ना, दूध प्यायचे आपल्याला. काय पाहिजे तुला स्नो? तिथं नाही बलून, इकडे आगे बलून घे. चल बेटा, बलून इकडे चल. हा बलून देतो, चल. हा बघ दूध पण रेडी बेटा, चल. हा घे बलून घे, बघ बलून. चल बलून आहे, चल बलून चल. हा घे बलून घे, चल. माऊ पिऊन घे ना माऊ, मला टेन्शन येते ना बेटा, थोडेसे पिऊन घे चल. बट ठीक आहे, आपण तिला दूध पाजून मस्त झोपून देऊ, आराम करायला. बघितलं असेल, हा तर एक छोटा मुवमेंट होता, पण याचा आधी मी इतक्या साऱ्या गोष्टींमधून जातोय ना. तुम्हाला खोटं वाटेल, मागच्या 3 वर्षात मला सॅटर्डे संडे नावाची गोष्ट माहिती नाही. बिकॉज मंडे टू फ्रायडे आपण ऑफिसची कामं करत असतो, त्यात मंडे टू फ्रायडेमध्ये रात्री बेरात्री एडिटिंग वगैरे ते पण चालू असतं. सॅटर्डे संडे हा दिवस भेटत असतो जिथं मला व्हिडिओ शूट करावे लागतात. पण मागच्या काही दिवसात मी इतकं जास्त स्वतःवर सेल्फ डाऊट यायला लागलेले की मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, त्या कधी होतील, कशा होतील. मला टाइम भेटत नव्हता माझ्या आवडत्या गोष्टी करायला, बिकॉज ऑफिसचा इतका जास्त लोड होता. तर मी व्हिडिओ पण शूट करू शकत नव्हतो आणि मला एडिटिंगला पण टाइम भेटत नव्हता. मी काहीच करू शकत नव्हतो, कारण की रात्री बेरात्रीपर्यंत मी ऑफिसच्या कामांमध्ये बिझी होतो. म्हणजे मी ना जरा वेगळ्या फेजमध्ये गेलो होतो की काय चालू आहे माझ्यासोबत. ज्या गोष्टी आवडतात त्यासाठी मला टाइम भेटत नाहीये. तुम्ही मकर संक्रांतीचा ब्लॉग बघितला असेल, मला तिथं घरी जायचं होतं, मला घरी जायला भेटलं नाही. म्हटलं काय होतंय, मी करतो काय, मला करायचं काय. तेव्हा सगळ्या गोष्टी इतक्या मला डिस्टर्ब करत होत्या, इतके प्रॉब्लेम देत होते ना, तर मला ना व्हिडिओ शूट करायची काही इच्छा होती ना, काही समजत नव्हतं. बट थँक्यू सो मच, खूप साऱ्या लोकांनी मला मेसेजेस केले. आणि यस, खरं सांगतो, म्हणजे जेव्हा तुम्हाला लोकांचे मेसेज येतात, सगळ्या गोष्टी वाचून इतकं भारी वाटतं ना. पण यस, थँक्यू सो मच त्या सगळ्यांना ज्यांनी पण मला पर्सनली मेसेज केले. असंच तुमचा सपोर्ट आणि असंच प्रेम असू द्या यार, कारण की एवढ्या वर्षाची मेहनत आहे आणि ती मला कुठंही वेस्ट नाही करायचं. याच्यानंतर माझे भरपूरसे प्लॅन्स आहेत युट्यूबला घेऊन, पण आता ठीक आहे, आय नो की हे काम वगैरे हे आपलं आयुष्यभर चालणार आहे, तर त्याला घेऊन आपण एवढं डिस्टर्ब नाही राहू शकत. काम हा आयुष्याचा पार्ट आहे. आणि मी कामाबद्दल पण नाही बोलत आहे, पण यार थोडा पण टाइम भेटत नाही. आपण तुम्ही बघत असाल वीक मधून काही ना काही टाइम काढून आपण ब्लॉग करून घेतो, पण मागचे काही दिवस असे होते ना, ऑफिसचा कामाचा खूप लोड होता. आणि तो लोड आहे ना एक वेगळा यार, तो जरा मेंटली माणसाला डिस्टर्ब करून टाकतो. तुम्ही समजत असाल, जे लोक या फेजमधनं जातात ना, तर तुम्ही समजत असाल की काय मी फील करत असेल. लोक इतके जास्त कनेक्ट झालेत ना आपल्याला, त्यांना असं वाटतं की मी त्यांचा फॅमिलीचा मेंबर आहे आणि मी कुठेतरी गायब झालोय, मी दिसत नाही त्यांना घरात, ते मला मिस करतात. मला असं फील होतं कधी कधी. थँक्यू सो मच. हात जोडून त्या लोकांना माहिती ज्यांनी मला मेसेजेस केले, थोडंसं मोटिवेशन जरी असेल माझ्यासाठी ते, बट येस ते मला खूप कामी आलंय. माझा मोबाईल खाली चाललाय. यस, आता हळूहळू रुटीन पण येते आणि ब्लॉग पण येतील.
बस येस तुमचं सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्या आणि कायम लक्षात ठेवा स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि येस सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या नक्की करा आणि त्यासाठी टाइम काढून घ्या. आणि येस हेल्थ पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघितलं असेल आमच्या घरात पण एकदम सिरियस वातावरण झालेलं. सो येस हेल्थची जास्त काळजी घ्या. जिम करा, रनिंग करा, सायकलिंग करा, जे काही करायचं ते करा, पण हेल्थची सगळ्यात जास्त काळजी घ्या. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर. माझा जुगाड मी असा केलेला, आपलं जे माउंट आहे मी इथून काढून इथं लावलेलं बिकॉज ते असं चेहऱ्यासमोर राहायला पाहिजेत. आणि आता वाजून गेलेत 12:42